आज पुन्हा आपल्याला एक संध्याकाळी कॉल आलेला आहे एकतानगर भागात. दादांनी साप पाहिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की साप या गोणीजवळ या गोणीच्या ठिकाणी गेलेला आहे. आता आपण बघूया की कुठला साप निघतो ते. पुन्हा एक नवीन जीव नवीन सर्प वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह बनून राहा. पण बघूया कुठला साप ते. या गोण्या बाजूला का सोन्या इथून या गोण्या डायरेक्ट बाजूला एक एक गोणी बाजूला या कामात आई गाडी मागे करले फक्त डायरेक्ट गाडी फाट टाकता गोण्या कशी जाती म्हणजे बरं या बी इकडून या गुन्ह्या जुळ घेतो मला माहित आहे. ओके साप आपल्याला दिसलेला आहे. दिवड जो सकाळी आपण पकडला दिवड. ओके ओके बरं दा सोनू भाऊ का ओके बरं दा दिसला का सापडला का? नाही 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 इथे 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 इथं आलं हा इथे हे उचला विषारी का झाला? नाही बिन नाही नाही बिनविषारी दादा पायसा बाहेर घ्या. नाही काही हा तिथे तिथेच आहे. हा ती वरनी पडची सारखा जरे उजेड पडितो दाबी तर सोडायची जागा होते नाही. काय हो चल इकडे गोण्या सर एक गोणी उचला बरं. 2 मिनिटं दादा दादा 2 मिनिटं ही पर्ची काढ. हा हिच्या खाली असू शकतो 100%. त्या पर्च्या पहिले मला आहे ना साईडला खाली येऊ दे. त्या गोट्यान खाली घुसलेला आहे तू. ठीक आहे या तुमच्या पाय ही उचला बरं. बघा दादा बघ तू, हा. नाही नाही ना आज पण दोन नाम ना सामने इथंच होता इथंच या गोणीच्या आसपासच होता. तुम्ही पण पडच्या बाजून करून घ्या. हो या पडली बघ काय करत एक तुपाणी देतो. एक तुपाणी आता तुमका खूप चालली का तिथून. हा एक तुपाणी आणि दे. सोनी दे का तू लपून लपून फरच्यामध्ये लपेल तू समोरची दे ना. आणि आडेच बसला मी आडू रे फुटते रे. मग खावायला टाइमच भेटणार. अरे तू कधी घडी घडी ही राही बाई. मी काय म्हणतो पहिले साफ करून घ्या ना. नाही या पैसा काढून देतो दादा आता. हो तुझ्या आहे ना माटी वाहत होतो ना थोडं थोडं. हा इथं इथंच येतो. दुसरा कुठं जाणार नाही. आहे का सापडला का हा सापडला. दे मोठं पदे तुमच्या पायाजवळ मधुला पान दिवड. हा चेकर स्किल बॅग साप आहे. ओके अगरबत्ती काढी नाही ना याला आहे ना काहीतरी. अरे तुझ्याचे सांग पान दिवड चेकर स्किल बॅग. हा पुन्हा बिनविषारी साप इकडे. आपण पकडलेला आहे. बघ हा मुख्यतः करून पाण्यात राहतो. गोड्या पाण्याच्या ठिकाणी तलावांमध्ये बघायचं आहे तुला जेवण. तळ्यामध्ये हा साप आढळतो. बघायचं. शेजारीच नदी आहे. नदीमुळे हा साप येथे आला असेल. आपण आता याला पकडला. भरपूरसा घाण येथे साफ करावी लागली आपल्याला. आणि ते पाहताच मला सगळं घाम माझा पडलेला आहे. सर्व साफ जागा केली. आमचे सोनू यांनी देखील आम्हाला खूप मदत केली. तर आपल्याला मुकेश कोळी सर यांच्या घरी हा साप निघाला होता. आपण तो सुरक्षित पकडलेला आहे. याला पुन्हा आपण निसर्गात जसं आहे तसाच पुन्हा सोडणार आहोत. धन्यवाद.